नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर दाबा, तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 8th स्टँडर्डचा 3rd नंबरचा जो चॅप्टर आहे फोर्स अँड प्रेशर, त्याचा 4th पार्ट आपण बघत आहोत. याच पार्टमध्ये आपण सगळे न्यूमेरिकल्स बघणार आहोत, सॉल्व एक्झाम्पल्स. तर पुढे जाण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे की या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅब्युलरी आहे ती SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. कृपया तो चॅनल फॉलो करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, कृपया ती फॉलो करावी. आणि मित्रांनो, अजून एक विनंती, आपण जर या अगोदरचे पार्ट सगळे बघितले नसेल तर कृपया ते पार्ट बघून घ्या, तरच आपल्याला हा पार्ट इथे व्यवस्थित समजणार आहे. चला तर सुरू करत आहोत न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी. सर्वप्रथम मित्रांनो, काय आहे, तुम्हाला जर हे मागचा चॅप्टर जर क्लिअर असेल, त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल, तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला अवघड असं काही जाणार नाही आहे. तर बघा, आता फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, द एरिया ऑफ द बॉटम ऑफ टिफिन बॉक्स. एक टिफिन बॉक्स घेतलेला आहे, एक लंच बॉक्स घेतलेला आहे असा, आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी द एरिया ऑफ द बॉटम ऑफ, आता हा जो बॉटम आहे याचा, हा जो टिफिन बॉक्सचा हा जो बॉटम आहे त्याचा जो एरिया आहे तो किती आहे, 0.25 स्क्वेअर मीटर इतका आहे. आणि वेट म्हणजे त्याचं वजन किती आहे, याचं या बॉक्सचं किती आहे, 50 न्यूटन इतका आहे. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, प्रेशर काढायचं आहे. काय काढायचं आहे तुम्हाला, प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. तर त्या शेल्फवर, ज्या शेल्फवर तो ठेवलेला आहे, ज्या फळीवर किंवा कशावर तो ठेवलेला आहे, त्याच्यावर तो किती प्रेशर एक्झर्ट करतो हे तुम्हाला काढायचं आहे. आता खूप इझी आहे हे. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, मागचं जर तुम्हाला माहित असेल प्रेशर कसं एक्झर्ट करतो आपण, प्रेशरसाठी काय वापरतो बघा, या ठिकाणी आपण बघित होतो फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड, हे बघत होतो बरोबर ना. फोर्स आणि कशावर फोर्स अप्लाइड झालेला आहे तो एरिया. इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे, गिव्हन जे दिलेलं आहे ते आपण इथे नोट करून घ्यायचं. बघा मित्रांनो, आता गिव्हन काय काय होतं आपल्याला, एरिया तर दिलेलाच आहे त्यांनी 0.25 स्क्वेअर मीटर, वेट किती आहे बॉक्सचा 50 न्यूटन आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे, इथे प्रेशर काढायचं. हे गिव्हन आपण नोट केलं. मग आता प्रेशर काढायचं, मग प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया, हे तर आपण बघितलंच. तुमचा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला आठवणार आहे. बघा, हे P = F अपॉन A असंच आहे ना. मग आता काय काढायचं, याचं सिम्पल आहे. मग आता फोर्स किती आहे, इथे फोर्स किती दिलेला आहे, वेट, फोर्स म्हणजेच काय असतं, वेट असतं बरोबर ना त्याचं, ते किती आहे 50 न्यूटन आहे, आणि त्याचा एरिया किती आहे 0.25 स्क्वेअर मीटर. आता इथे काय आहे, डेसिमल पॉईंटमध्ये. आता हा डेसिमल पॉईंट किती, याच्यानंतर किती नंबर आहे, 1 2 इतके नंबर आहे. हा डेसिमल पॉईंट सपोज इकडे मला शिफ्ट करायचा आहे, या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे मला, तर काय होणार, मला 2 0 कुठे द्यावे लागतील, वर द्यावे लागतील. 2 0 कुठे द्यायचे, मी वर द्यायचे. म्हणजे 2 0 वर द्यायचे, इन द सेन्स 100 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, 50 × 100 असं करायचं ना. तेव्हा इथं खाली 25 होतील ना. मग काय करायचं बघा, डिवाइड करायचं, 25 2 जा 50, आणि इथं किती झालं 200 किती झालं, मग याचा N आणि याचा M स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर स्क्वेअर मीटर. पण आता न्यूटन पर स्क्वेअर मीटर म्हणजे काय असतं, न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे काय असतं, हे पास्कल पण असतं. तुम्ही या ठिकाणी पास्कल पण म्हणू शकता, कारण न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे काय आहे, पास्कल पण आहे. समजले या ठिकाणी, फाइंड आउट झालं. आता चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, इझी आहे, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन ऑफ इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10⁻³ किलोग्राम पर क्यूबिक मीटर and the density of iron is 7.85 × 10⁻³ किलोग्राम पर क्यूबिक मीटर इतकी आहे. ते काय सांगतात या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन म्हणजे लोखंडाची सापेक्ष घनता. आता रिलेटिव्ह डेन्सिटी हे बघा, इथं या ठिकाणी दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर हे दिलेलं आहे बघा या ठिकाणी सोडवण्यासाठी, जे एक्झाम्पल सोडवायचे त्यासाठी. तसंही झालेलंच आहे तुमचं मागे. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड डेन्सिटी ऑफ वॉटर हे आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन. लोखंडाची ही रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे सापेक्ष घनता तुम्हाला काढायची, पण तुम्हाला दिलेलं काय आहे, मग त्यासाठी काय काय लागतं, डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर काय दिलेलं आहे त्यांनी, 10⁻³ किलोग्राम पर क्यूबिक मीटर. आणि डेन्सिटी ऑफ आयरनची डेन्सिटी काय दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजे डेन्सिटी ऑफ आयरन काय दिलेली आहे,
7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. समजलं? इझी आहे, फक्त समजून घ्यायचं आहे तुम्हाला. अगदी नंबर्स बघून घाबरून जायचं नाही, काहीच विचारलेलं नाही त्यामध्ये. तर बघा, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. गिव्हन काय काय ते नोट करून घ्या. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी गिव्हन काय काय दिलेलं आहे. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. आणि सेकंड काय आहे? डेन्सिटी ऑफ आयरन 7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर इथपर्यंत आहे. आता आपल्याला काय काढायचे आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन ही काढायची आहे तुम्हाला. मग आता त्याचा फॉर्म्युला आता इथेच दिलेला आहे त्याने. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स म्हणजे काय असणार आहे? सबस्टन्स काय असणार? इथे सबस्टन्स काय आहे? आयरनच आहे. म्हणून कसं लिहायचं इथे? डेन्सिटी ऑफ आयरन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. तसंच लिहायचं. डेन्सिटी ऑफ आयरन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि पुट करायच्या व्हॅल्यू काय पुट करायच्या? बघा, डेन्सिटी ऑफ आयरन किती आहे? 7.85 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. आता इथे बघा, 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर, 10⁻³ किलोग्रॅम पर क्युबिक मीटर हे जाईल का? जाईल ना. उरलं काय खाली? 7.85. आता युनिट तर इथं काही राहिलंच नाही, बरोबर ना. आता हे काय आलं? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन. काय आलं? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयरन. आता रिलेटिव्ह डेन्सिटीला काही युनिट असतं का? नाही, काहीच युनिट नसतं. म्हणून आन्सर काय आलं? असंच आलं. समजलं? या ठिकाणी सेम हेच आन्सर आलं. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल इझी आहे, फक्त लक्षात घ्यायचं आणि लक्ष द्यायचं. कॉन्सेप्ट फक्त मागच्या क्लिअर पाहिजे. बघा, आता एरिया ऑफ टिप ऑफ अ स्क्रू इज 0.5 मिलीमीटर स्क्वेअर. आता कशाचा एरिया दिलेला आहे यांनी इथे? हा स्क्रू आहे, स्क्रू खिळा म्हणतो ना आपण त्याला, स्क्रू. हा स्क्रू आहे ना, याचा जो एरिया आहे ना, हा इथला हा किती आहे? स्क्रू इज 0.5. हे बघा इथे दिसतंय ना, 0.5 मिलीमीटर स्क्वेअर, बरोबर ना. अँड इट्स वेट इज 0.5 न्यूटन. त्याचं वेट किती आहे? 0.5 न्यूटन इतकं आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. पण ते कशामध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे? पास्कलमध्ये. एक्झिटेड बाय द स्क्रू ऑन द वुडन प्लॅंक. त्या वुडन प्लॅंकमध्ये, ज्या लाकडी फळीमध्ये तो ठोकला जात आहे ना, तर त्याच्यामध्ये तो किती प्रेशर एक्झिट करतो आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? काढायचं आहे. इझी आहे. मग जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं. गिवन काय काय? आता इथे या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलेलं आहे? एरिया दिलेला आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे? त्याचं वेट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? वेट. या ठिकाणी बघा, एरिया आणि वेट दोन दिलेले, ते लिहून घ्यायचे. आणि प्रेशर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे? गिवन एरिया किती आहे? 0.5 मिलीमीटर स्क्वेअर. वेट किती आहे? 0.5 न्यूटन. प्रेशर काढायचं आहे तुम्हाला. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स अपॉन एरिया. पण आता फोर्स म्हणजे काय? इथं फोर्स दिलेला आहे का? फोर्स म्हणजेच वेट आहे ना. इथं वेट दिलेलं आहे ना त्यांनी. फोर्स म्हणजेच वेट आहे ना. मग वेट अपॉन एरिया. समजलं या ठिकाणी? पण आता आपल्याला कशामध्ये? हे तर सगळं मिलीमीटर स्क्वेअरमध्ये, हे तर मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल ना आपल्याला. मग कन्वर्ट करायचं मीटरमध्ये. आता मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागतं? आता 1 मीटर, हे लक्षात ठेवा, 1 मीटर इज इक्वल्स टू 1000 मिलीमीटर असतं. हे लक्षात आलं तुम्हाला? पण आता इथं काय आहे? मिलीमीटरचा स्क्वेअर आहे. मग मिलीमीटरचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर 1 मीटर इज इक्वल्स टू 1000 मिलीमीटर होतं. पण मिलीमीटरचा स्क्वेअर आला ना, मग 1000 किती वेळेस घ्यावं लागणार? 2दा घ्यावं लागणार. समजलं तुम्हाला? मग काय होणार? मग काय होईल ते? 1/1000 इंटू 1000. तेव्हा काय निघणार आहे? तुमचे मीटरमध्ये व्हॅल्यू निघणार आहे ती. मग 1000/1000 हे किती झाले? 1/1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 0 येणार इथं. लक्षात आलं? 6 0 आले म्हणजे 1/10⁶ आलं हे. आता इथेच घेते मी तुम्हाला समजण्यासाठी. 1/10⁶. आता 1/10⁶ हा 10⁶ कुठे आहे? डिनॉमिनेटरला. हा जर वर घ्यायचा असेल, बरोबर, न्यूमरेटरला घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? 10⁻⁻6 होणार, बरोबर ना. मग 10⁻⁻6 होणार. झालं का मीटरमध्ये कन्वर्जन? मग याचं कसं होणार? बघा, या ठिकाणी पण त्यांनी तसंच घेतलं आहे, फक्त सोडवून नव्हतं दिलं. 0.5 इंटू 10⁻⁻6 मीटर. बघा, या ठिकाणी म्हणजे वेट एरिया किती निघाला? एरिया इज इक्वल्स टू 0.5 इंटू 10⁻⁻6. पण आता काय आहे? मिलीमीटरचं स्क्वेअरचं मीटरमध्ये कन्वर्जन केलेलं आहे, म्हणजे हा काय झाला? हा सुद्धा मीटर काय होणार? स्क्वेअरच होणार. समजलं या ठिकाणी? समजलं एरिया कसा आला? आणि नंतर काय आहे पुढचा? एरिया नंतर
वेट आहे ना, एरिया नंतर वेट आहे, वेट तर आहे तसंच आहे ना न्यूटनमध्ये, ते काय कन्वर्ट करायची गरज नाही आहे आपल्याला. आणि टाकायचं फॉर्म्युलामध्ये, सिम्पल आहे. बघा या ठिकाणी प्रेशर इज इक्वल्स टू वेट अपॉन एरिया. आता वेट किती आहे आपल्याकडे 0.5 न्यूटन आणि एरिया किती घेतलेला आहे आता आपण सगळं मीटरमध्ये कन्वर्टन करून 0.5 इंटू 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय जाऊ शकतो, हा 0.5 जाईल का, जाईल ना. मग इथं काय किती उरला 1/10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. आणि इथे न्यूटन आहे तसाच राहिलेला इथला, बरोबर ना. मग आता इथे काय उरणार, हा 10⁻6 वर जाणार, तो काय होणार पॉझिटिव्ह होणार ना, निगेटिव्ह आहे खाली तर वर जाऊन काय होणार पॉझिटिव्ह होणार. 10⁻6 हा न्यूटन, हा मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि मला सांगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतो, पास्कल असतो. म्हणून 10⁻6 न्यूटन मीटर पर मीटर स्क्वेअरचं काय होणार पास्कल होणार. म्हणून 10⁻6 पास्कल. आला आन्सर या ठिकाणी, समजलं या ठिकाणी मित्रांनो. हे पास्कल कुठून येतं आहे समजतं ना, आपण इथे स्टडी केला होता बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इट इज नोन ॲज अ पास्कल. आठवत असेल तर बघा, तुम्हाला त्यासाठी मागचे कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, सगळे पार्ट्स बघावे लागतील आणि तेही व्यवस्थित बघावे लागतील. बघा मित्रांनो, आता पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल इझी आहे. मास ऑफ अ ब्लॉक ऑफ मेटल इज 10 किलोग्रॅम. आता हा जो मेटलचा बॉक्स आहे हा दिलेला आहे, तर त्याचं ब्लॉक आहे हा, तर त्याचं मास म्हणजे त्याचं वस्तुमान किती आहे 10 किलोग्रॅम आहे. किती आहे 10 किलोग्रॅम मास. आणि इट्स डायमेन्शन्स आर. आता डायमेन्शन म्हणजे काय आहे, त्याची डायमेन्शन्स कसे असतात, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. डायमेन्शन म्हणजे काय असते, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हेच असतं ना. लांबी किती त्याची, रुंदी किती, ब्रेथ किती आणि हाईट किती, हे झालं त्याचे डायमेन्शन्स. ते किती आहे डायमेन्शन, लेंथ किती आहे 50, ही लेंथ झाली 50 सेंटीमीटर. ब्रेथ किती आहे 10 सेंटीमीटर आणि हाईट किती आहे 20 सेंटीमीटर. बघा हे तर समजतंय ना, याला हाईट म्हणतात उंची, याला ब्रेथ म्हणतात, रुंदी याला लांबी म्हणतात, लेंथ. इफ द मेटल ब्लॉक इज प्लेस्ड ऑन अ फॉलोइंग सरफेस ऑन अ टेबल. आता हा जो मेटल ब्लॉक आहे हा टेबलवर ठेवलेला आहे, टेबलवर. आता याच्या खाली टेबल आहे असं कन्सिडर करा, हा टेबलवर ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं तो ठेवलेला आहे. ते म्हणतात की ABCD. आता हा ABCD याचा सरफेस काय करायचा, हा असा ठेवायचा. हा ABCD हा टेबलला लागला पाहिजे अशा पद्धतीनं हा ब्लॉक ठेवायचा. एक कंडिशन ही आहे. दुसरी काय CDEF एकदा अशा पद्धतीनं टेबलवर ठेवायचा. बघा CDEF अशा पद्धतीनं वर टेबलवर ठेवायचा, त्याचा सरफेस टेबलला चिकटला पाहिजे. आणि BCFG एकदा असा उभा करून ठेवायचा. असा हा ब्लॉक आहे असं समजायचं तुम्ही, हा असा उभा करून ठेवला आहे. BCFG हा टेबलला इथे त्याला चिकटला पाहिजे, बरोबर ना, असं लागला पाहिजे त्याचा सरफेस. तर अशा पद्धतीने जर आपण ठेवलं तर ते काय म्हणतात, द प्रेशर एक्झर्टेड ऑन द टेबल वी मॅक्झिमम. तर त्यांच्यापैकी कोणी प्रेशर जास्त एक्झर्ट करेल, मॅक्झिमम प्रेशर एक्झर्ट करेल टेबलवर, हे तुम्हाला शोधायचं आहे. आता हे तर लक्षात घ्या तुम्ही, हा ब्लॉक जरी एक असला तरी पण त्याचं काय आहे वेगवेगळं आहे. बघा त्याच्या सगळे सरफेस काय आहे वेगवेगळे आहे. इकडचा वेगळा आहे, इकडचा वेगळा आहे, इकडचा वेगळा आहे. त्यामुळे काय होणार आहे, तो ज्या बाजूने ठेवला जाणार आहे तो वेगवेगळा काय करणार आहे, आपण काय म्हणतो प्रेशर एक्झर्ट करणार आहे. हे तर निश्चित झालेलं आहे, कारण ती सगळं वेगवेगळे आहे. बघा त्याचे सरफेसच वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याचं एक्झर्ट जे करणार आहे प्रेशर ते वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काय काढायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. इझी आहे, काहीच अवघड नाही आहे. आता मित्रांनो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. यामध्ये काय, आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, आता आपल्याला काढायचं काय प्रेशरच काढायचं, बरोबर. किती प्रेशर एक्झर्ट होतं. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया आहे. आता फोर्स नसेल तर वेट, आपण वेट घेतो, वेट अपॉन एरिया एकच आहे ते, फोर्स अपॉन एरिया. आणि फोर्स जर नसेल दिला असं प्रॉपर शब्दाने तर वेट अपॉन एरिया, आपण वेटच घेत असतो ते. आता वेट काय दिलेलं आहे त्यांनी, मास ऑफ द ब्लॉक ऑफ मेटल. मास म्हणजे वस्तुमान, म्हणजे त्याचं वेटच दिलेलं आहे, ते किती आहे 10 किलोग्राम. किती आहे 10 किलोग्राम. पण मला सांगा आता हे कशामध्ये दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, आता हे इथे घेऊ हा फॉर्म्युला, 10 किलोग्राममध्ये आहे. हा किती आहे 10 किलोग्राम. आता 10 किलोग्राममध्ये जर असेल
वेट ऑफ द ब्लॉक किती आहे 10 किलोग्रॅम. आता 10 किलोग्रॅम आहे. आपल्याला वेट कशामध्ये लागत असतं नेहमी, आपण कशामध्ये बघितलेले आजपर्यंत, प्रेशरसाठी कशामध्ये बघतो, प्रेशर काउंट कशामध्ये करतो आपण, इथे बघितलं ना आपण कशामध्ये, न्यूटनमध्ये प्रेशर. हे बघा इथे यादी ठिकाणी कॉन्सेप्ट मागच्या क्लिअर असतील तर तुमच्या लक्षात येईल. एसआय युनिट फोर्स इज न्यूटन. काय आहे न्यूटन. मग न्यूटनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला काय करावं लागेल, मग हे लक्षात ठेवा. न्यूटनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, मग कन्वर्ट इंटू द न्यूटनमध्ये करण्यासाठी हे लक्षात ठेवा, असं तुम्ही म्हणू शकता, कन्वर्ट इंटू न्यूटन. त्याच्यासाठी काय करावं लागतं, 1 kg. हे लक्षात ठेवा, 1 kg मीन्स किती, 9.8 न्यूटन. 1 kgला किती फोर्स लागतो, 9.8 न्यूटन. हा झाला 1 kgचा फोर्स. हा किती झाला, 1 kgचा फोर्स. मग म्हणून काय होईल, 10 kg. 10 kgला किती फोर्स लागेल, किती फोर्स, मग 10 इंटू 9.8, 10 इंटू 9.8 न्यूटन इतका काय लागेल त्याला फोर्स लागेल. बरोबर ना, इतका काय लागेल त्याला फोर्स. म्हणून बघा आता 10 इंटू 9.8 म्हणजे किती झाला तो, 98 न्यूटन. म्हणजे किती झाला, 98 न्यूटन. मिळालं हे आन्सर इथे. म्हणजे तुमचा वेट तुम्हाला मिळालं, फोर्स तुम्हाला मिळाला या ठिकाणी. आता सोडवायला सुरुवात करायची. फर्स्ट काय विचारलेलं आहे त्यांनी, हा जो सरफेस आहे ABCD हा घ्यायचा. बघा ABCD. आता हा सॉल्व्ह करायचा. याचं काय काढायचं, प्रेशर किती एक्झर्ट करतो हे काढायचं आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला टाकायचा आणि काढायचं. आता ABCD हा जो एरिया दिलेला आहे, तर ABCDमध्ये गिव्हन काय काय आहे, ABCDमध्ये बघा ही लेंथ दिलेली, ABची किती आहे 50 सेंटीमीटर आहे. आणि अजून काय दिलेली, ही उंची दिलेली, बघा हाईट दिलेली दिसते ना, म्हणजे लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू हाईट हे दिलेलं आहे त्यांनी. मग एरिया त्याचा निघाला, एरिया आपण काढू शकतो याच्यावरून, लेंथ इंटू हाईटने आपण काय काढू शकतो, एरिया काढू शकतो. मग एरिया काय होणार त्याचा, बघा हे इथे नोट करून घ्या काय काय गिव्हन आहे ते. फॉर द सरफेस ABCD लेंथ 50 सेंटीमीटर आणि हाईट 20 सेंटीमीटर. मग एरिया काय होणार त्याचा, एरिया इज इक्वल्स टू किती होणार, लेंथ इंटू हाईट. आता लेंथ इंटू हाईट ही किती आहे, लेंथ 50 सेंटीमीटर, हाईट किती आहे 20 सेंटीमीटर. मग आता काढायचं याचं काय आहे, म्हणजे हे किती होणार 1000 आणि 5 टू जा 10 सेंटीमीटर. हा सेंटीमीटर, हा सेंटीमीटर, हा झाला सेंटीमीटर स्क्वेअर. आता याचं काय काढायचं आपल्याला, प्रेशर. काय काढायचं, प्रेशर. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, वेट अपॉन किंवा फोर्स अपॉन एरिया असा आहे. एरिया तर आपल्याला मिळालेला आहे, पण आता हा एरिया कशामध्ये आहे, SI युनिटमध्ये आहे का, नाही. आपल्याला तो SI युनिटमध्ये करून घ्या. हा CGS युनिटमध्ये ना, आपल्याला SI युनिटमध्ये काढायचा असतो ना, कारण प्रेशरचं काय असतं न्यूटनमध्ये काढला जातो, SI युनिटमध्ये काढला जातो. मग सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल आपल्याला. मग सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, त्याला 100ने डिवाइड करावं लागतं. त्याला कशाने, 100ने डिवाइड करावं लागतं. मग आता इथेच करून दाखवते मी तुम्हाला. ॲक्च्युली इथं नका करू, तुम्ही रफ करा ते. मग वेट किती आहे त्याचं वेट जे दिलेलं आहे बघ या ठिकाणी वेट आहे, आपण पहिल्यांदाच बघितलं इथे 98 न्यूटन, 98 न्यूटन आहे. पण आता इथे एरियाचं आपल्याला काय करावं लागेल, इथे मी तुम्हाला कन्व्हर्जन करून दाखवत्या. सेंटीमीटरचं मीटरमध्ये, 1 सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करावं लागतं, त्याला 100ने डिवाइड करावं लागतं. 1/100 असं असतं. मग आता 1000चं कसं करावं लागेल, 1000चं 1000/100. पण आता इथे सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, एकदा नाही तर दोनदा आहे, म्हणजे दोनदा तुम्हाला घ्यावं लागेल, दोनदा 100 घ्यावा लागेल. समजले या ठिकाणी. सेंटीमीटरचा एकदा सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी त्याला 100ने डिवाइड करायचं. पण इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर असल्यामुळे दोनदा 100ने काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. मग हे हा 0ला 0 गेला, हा 0ला 0 गेला, ह्या 0ला हा 0 गेला. 1 किती उरला मग इथे या ठिकाणी 10 उरला. 1/10 आणि त्याचं काय होणार कन्व्हर्जन, मग 0.1 मीटर स्क्वेअर. समजलं या ठिकाणी. मग 0.1 मीटर स्क्वेअर. आणि मग आता इथं काय होणार, मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग हे काय झालं, हा डेसिमल पॉईंट आहे ना, हा डेसिमल पॉईंट इकडे देण्यासाठी वर काय करावं लागेल, एका 0ने
मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इंटू 10 करायचं, त्याला 98 इंटू 10 असं करायचं. मग हा काय होणार 1 मीटर स्क्वेअर. मग काय होणार 980 हा न्यूटन, हा मीटर स्क्वेअर. समजलं या ठिकाणी? बघा आता मित्रांनो या ठिकाणी बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय झाला, पास्कलच झाला ना. म्हणजे पहिला काय निघाला याचा ABCDचा हा जो आहे पहिला एरिया, सरफेस ऑफ ABCD हा जो आहे याचा किती निघाला, प्रेशर किती एक्झर्ट झाला, याचा ABCDचा प्रेशर किती एक्झर्ट झाला 980 पास्कल. आता मित्रांनो या ठिकाणी बघा ABCDचा काढला आपण, प्रेशर किती एक्झर्ट झाला, तो किती झाला 980 पास्कल इतका झाला. आता दुसरा कोणाचा घ्यायचा CDEF. आता हा जो आहे CDEF हा असा ब्लॉक ठेवला आपण टेबलवर सरफेसवर आणि बघितला. आता CDEFचं काय दिलेलं आहे, CDEF मध्ये काय दिलेलं आहे, आता याची जर 50 सेंटीमीटर आहे लांबी, तर याची पण किती असणार आहे 50च असणार आहे ना, हे सेम आहेत ना, याची पण 50च असणार आहे. आणि अजून काय आहे, याची इकडं 10 आहेत बघा, याची इकडे 10 येतं, याची पण काय असणार आहे 10च असणार आहे. CFची पण काय असणार आहे 10 आहे. म्हणजे काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी, लांबी दिलेली आणि ब्रेथ दिलेली, म्हणजे रुंदी दिलेली, म्हणजे लेंथ दिलेली आणि ब्रेथ दिलेली. मग आपण असं करू शकतो ना, मग 50 इंटू 10 याचा 50 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर असं करू शकतो ना. बघा मग इथं जे गिवन आहे ते घेतलं आपण फॉर द सरफेस CDEF. या CDEFसाठी आपण काय घेतलं, लेंथ किती आहे त्याची, ही 50 आहे म्हणून ही 50 झाली सेंटीमीटर, आणि ही 10 आहे म्हणून ही काय झाली 10 सेंटीमीटर. मग एरिया कसा काढला त्याचा आपण, लेंथ इंटू ब्रेथ 50 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर, ती किती झाली 0 0 हा एक 0 हा एक 0 बरोबर ना. आणि हा 500 हा सेंटीमीटर, हा सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे याचं प्रेशर किती एक्झर्ट करतो. आता हा ठेवला आहे आपण ब्लॉक टेबलवर, प्रेशर किती एक्झर्ट करतो. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय, सेम मगाशी केलं तसंच, वेट अपॉन, आता इथं फोर्स नाही आहे म्हणून वेट घ्यायचं आहे, वेट अपॉन एरिया. आता वेट किती आहे, वेट तर आपलं कॉमनच निघालेलं आहे सगळ्यांचे, किती 98 न्यूटन. आणि एरिया किती निघाला याचा 500 सेंटीमीटर स्क्वेअर. मग याचं कन्वर्जन कशात करून घ्यायचं, मीटरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. कशामध्ये कन्वर्जन करून घ्यायचं, मीटरमध्ये. मग 500चं मीटरमध्ये कन्वर्जन करून घेताना कसं होणार, सेम मगाशी केलं तर 500चं कसं कन्वर्जन होणार, मी तुम्हाला सांगितलं ना, 1 मीटर सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करताना 1/100ने आपण हे करत असतो. मग इथं कसं होणार 500 सेंटीमीटरचं 500/100, पण इथं सेंटीमीटरचा स्क्वेअर असल्या कारणानं आपण दोनदा घेत आहोत. आलं लक्षात, हा 0 हा 0 हा 0 हा 0, मग उरले किती 5/100 उरले, 5/100. मग 5/100ला किती होते, 2 डिजिट आहे ना, इथे 2 0 आहे ना, मग इथे काय येणार 2 डिजिट अगोदर काय द्यायचा, डेसिमल पॉईंट द्यायचा. मग काय होणार 0.05 इतका होणार मीटर. सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे म्हणून मीटरचा स्क्वेअर, म्हणजे इथं काय येणार 98 न्यूटन अपॉन 0.05 मीटर स्क्वेअर. आला का. आणि करायचं या ठिकाणी, म्हणजे हा काय झालेला आहे बघा. मग या ठिकाणी 2 हा डेसिमल पॉईंट इकडे सरकवायचा असल्यावर याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 100ने. तुम्हाला करून देऊ का 100 असं होईल हे. आणि मग इथे खाली काय राहील, सॉरी इथे नुसता 5 राहील, इथे किती राहील फक्त 5 राहील, 5 मीटर स्क्वेअर. मग आता इथे किती होणार 20 असं होणार बरोबर ना. मग करायचं याला इंटू 0 2 16 19 न्यूटन मीटर स्क्वेअर. आलं आहे का, तेच आलं आहे का, हां 1960 न्यूटन मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन मीटर स्क्वेअर म्हणजेच किती झाला 1960 पास्कल झाला. समजलं या ठिकाणी. म्हणजे CDEF याने किती प्रेशर एक्झर्ट केलं 1960 पास्कल इतकं.
आता मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपला ABCD झाला, CDEF झाला, आता BCFG घ्यायचा आहे आपल्याला. बघा आता हा BCFG हा घ्यायचा, हा उभा करून ठेवला, आता हा ठोकळा आपण उभा करून ठेवला. मग त्याचं काय काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी उभा करून ठेवलेला आहे. त्याची काय याची हाईट माहिती आपल्याला 20 सेंटीमीटर आणि हे माहिती आपल्याला त्याची ब्रेथ माहिती 10 सेंटीमीटर इतकी आहे. मग त्यांचा काय करून घ्यायचा, मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा. एरिया कसा काढतो आपण, हाईट इंटू ब्रेथ 200 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करून घेताना कसं करणार आपण, इथे 200 अपॉन 100 इंटू 100 कारण सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे ना. मग 2/100 किती येणार मग इथे, हा 2 झिरो आहे ना इथे म्हणून 0.02 मीटर स्क्वेअर. समजलं या ठिकाणी, समजलं. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, प्रेशर किती एक्झर्ट करतो ते काढायचं. प्रेशरचा फॉर्म्युला टाकायचा आणि व्हॅल्यू टाकायच्या. बघा इझी आहे. प्रेशर इज इक्वल्स टू वेट अपॉन एरिया. वेट किती होतं आपला 98 न्यूटन. हे तर आपण सुरुवातीलाच काढलेलं आहे ना, 98 न्यूटन कसं काढलेलं आहे आपण आठवतं ना, ते 98 न्यूटन. आणि आपण एरिया किती काढला याचा आपण 0.02 मीटर स्क्वेअर. आता हा डेसिमल पॉईंट आपल्याला काढून टाकायचा म्हटल्यानंतर इथं 98 इंटू 100 करायचा आणि आपण मग खाली 2च राहील, 2 मीटर स्क्वेअर, इथं न्यूटन राहील. मग करायचं इथे 98 इंटू 50 न्यूटन खाली मीटर स्क्वेअर तसंच राहणार आहे. आणि करायचं इथे 5 9 जा 4 आलं का. हां बघा न्यूटन मीटर स्क्वेअर इथपर्यंत आलं. म्हणजे असं काय झालं, पास्कल झाला, 4900 पास्कल. आता मला सांगा याच्यामध्ये कुणाचा जास्त झाला, मग कुणाचा प्रेशर जास्त एक्झर्ट झाला. फर्स्टचा झाला. फर्स्टचा किती होता 980 पास्कल. सेकंडचा किती होता 1960 पास्कल. आणि थर्डचा किती झाला याचा 4900 पास्कल. म्हणजे हा जेव्हा असा उभा करून ठेवला ना ठोकळा CBE, हे बघा या ठिकाणी BCFG, हा BCFG हा जेव्हा असा उभा करून ठेवला त्यावेळेस त्याचं काय झालं, प्रेशर जास्त एक्झर्ट झाला. म्हणून काय लिहायचं इथे, तेच लिहायचं इथं या ठिकाणी का मॅक्झिमम प्रेशर कुणाचा एक्झर्ट होतो, या ठिकाणी होतो, या एरियाचा होतो. बघा मित्रांनो तर या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल आहे. बघा अ पीस ऑफ मार्बल टाईल्स वेट 100 ग्रॅम इन एअर. एका संगमरवरी फरशीच्या तुकड्याचं वजन हवेमध्ये किती आहे 100 ग्रॅम आहे. इफ इट्स डेन्सिटी इज 2.5 ग्रॅम्स पर CC व्हॉट विल बी इट्स वेट्स इन वॉटर. आणि जर त्याची डेन्सिटी म्हणजे त्याची घनता जर 2.5 ग्रॅम पर CC इतकी असेल तर त्याच्या पाण्यातलं वजन किती आहे. हवेमध्ये जर इतकी आहे तर पाण्यातलं त्याचं वजन काढायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याची काय दिलेली आहे या ठिकाणी डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बघा या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. तर आपल्याला हे आठवतं का तुम्हाला, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला आठवेल. तुम्ही आर्किमिडीजचा प्रिन्सिपल बघितला होता का आपण, पाण्यामध्ये एअरमध्ये वेट केलं होतं आपण आणि पाण्यामध्ये केल्यानंतर केलं होतं, काय होतं ते चेक केलं होतं आपण, बरोबर ना या ठिकाणी. तर त्यावर हे एक्झाम्पल तुमचं डिपेंड आहे. तर यामध्ये कसं करायचं आहे माहिती आहे का मित्रांनो. आता वेट काय दिलेलं आहे एअरमधलं, इथे बघा वेट इन एअर 100 ग्रॅम. वेट इन एअर गिवन काय काय, वेट इन एअर किती आहे 100 ग्रॅम आहे. त्यानंतर डेन्सिटी ऑफ मार्बल किती आहे, डेन्सिटी ऑफ मार्बल किती आहे ती या ठिकाणी बघा ना 2.5 ग्रॅम पर CC. 2.5 ग्रॅम पर CC इतकी आहे ती. आता डेन्सिटी मग किती होणार, डेन्सिटी इज इक्वल्स टू हे बघा मास अपॉन, इथं दिलेलं आहे मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास म्हणजेच काय झालं, वेट झालं. कोणत्याही गोष्टीचं मास म्हणजे काय झालं, वेट झालं. ते वेट किती आहे, हवेमधलं वेट 100 ग्रॅम आहे, 100 ग्रॅम आहे. आणि तिचं व्हॉल्यूम किती आहे 2.5 ग्रॅम पर CC इतका आहे, बरोबर ना. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, याचं कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. याचं काय करायचं आहे कन्व्हर्जन. आता 2.5 ग्रॅम आहे ना, हा 2.5. आता हा पॉईंट जर डेसिमल पॉईंट काढून टाकायचा असला तर आपल्याला काय करावं लागेल, वर कितीने करावं लागेल मल्टिप्लिकेशन 10ने, कारण एक पॉईंट नंतर एक व्हॅल्यू नंतर पॉईंट आहे ना. मग कसं होणार हे 100 इंटू 10 ग्रॅम, मग इथे 25 ग्रॅम पर CC असं होईल, ते होईल ना असं. मग त्यानंतर कसं होईल बघा, मग 25 4 जा 100, मग 4 आणि हा 10 ग्रॅम ना,
4 × 10 ग्रॅम ना, ग्रॅम, आणि हा फक्त ग्रॅम पर cc इतकाच राहिला. हा ग्रॅमला ग्रॅम गेलेला आहे, मग 40 cc इतका आलेला आहे. तो किती आलेला आहे? 40 cc. आता मित्रांनो, तुम्हाला जर लास्ट पार्ट आपला आठवत असेल आर्किमिडीज प्रिन्सिपल, तर तुम्हाला हे आठवायला पाहिजे. आता 40 cc आलं, हे समजलं आपल्याला. इथं या ठिकाणी बघा 40 cc आलं, यांचं पण या ठिकाणी बघा 40 cc आलेलं आहे. देअरफॉर अकॉर्डिंग टू द आर्किमिडीज प्रिन्सिपल, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय होतं की बघा, पाण्यात बुडवल्यानंतर जी वस्तू, जो ऑब्जेक्ट आपण पाण्यात बुडवतो त्याचा व्हॉल्यूम इतकं, म्हणजे त्याच्या आकारमाना इतकं तो काय करत असतो, पाणी बाजूला सारत असतो, जेवढं त्याचा आकारमान आहे. मग त्याचं किती आहे व्हॉल्यूम? 40 cc इतकं आहे, म्हणजे तितकं पाणी त्यांनी काय केलं, बाजूला केलं. आणि मग त्यानुसार काय होईल, आणि ते पाणी जितकं बाजूला केलं, बघा आपण त्या लास्ट पार्टमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, ते पाणी जमा करायचं एका पात्रामध्ये आणि त्या पाण्याचं वजन करायचं. त्या पाण्याच्या वजना इतकं, म्हणजे त्या पाण्याचं वजन किती असणार, याचं 40 cc आहे, तर त्या पाण्याचं वजन किती असणार आहे? 40 ग्रॅम असणार आहे. इतकं काय होईल त्याच्यामध्ये रिड्यूस होईल, त्याचा वेट काय होईल, रिड्यूस होईल. लक्षात आलं त्या पाणी याच्यात गेल्यानंतर. मग वेट ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? वेट ऑफ वॉटर पाण्याचा काय असणार आहे फॉर्म्युला, की ह्या 100 ग्रॅममधून हे वजन काय करायचं, मायनस करायचं. ते किती येणार? 60 ग्रॅम. या ठिकाणी काय समजलं ना तुम्हाला? वेट ऑफ वॉटर म्हणजे त्याचं पाण्यातलं वजन किती असणार आहे. हवेतल्या वजनामधून त्याचं आपण काय केलं, पाण्यात टाकल्यानंतर जे पाणी बाहेर पडलं होतं का, त्याचं वजन आपण केलं होतं. बघा लास्ट पार्टमध्ये आपण ते शिकलेलो आहे बघा ते. तर ते मायनस केल्यामुळे तुम्हाला काय मिळालं? 60 ग्रॅम. ते किती असणार आहे मग? त्याचं पाण्यातलं वजनसुद्धा किती असणार आहे? 60 ग्रॅमच असणार आहे.